थांबो शपथ म्हणजे तिकडे समजले 1 सेकंद चकाचक काढून बघितलं झाले ना खूप छान फिलिंग आहे कारण मृणाल त्याची पहिलीच फर्स्ट टाइम दिग्दर्शित अशी ही फिल्म आहे. प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत आणि इनफॅक्ट मी पण खूप उत्सुक आहे फिल्म बघायला कारण का फिल्मची चर्चा खूप सगळ्या ठिकाणी आहे आणि याचं म्युझिक लोकांना खूप आवडतं आहे. तर त्यामुळे टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म इज अ बिग ऑनर फॉर मी आणि खूप आनंद होतो आहे की जितकं चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे तितकंच यातली गाणीसुद्धा लोकांना आवडत आहेत. फिल्ममध्ये ॲक्च्युली फक्त 2 गाणी आहेत आणि त्यातलं एक गाणं तर रवींद्र साठ्यांचं आहे, एक माझं गाणं आहे जे मी आणि मिलिंद इंगळे आमचं डुएट आहे. खूप सुंदर म्युझिक, खूप मेलोडियस म्युझिक मिलिंदने दिलेलं आहे आणि कवी सौमित्र यांचे खूप छान शब्द आहेत त्यामुळे मजा आली फिल्ममध्ये गायला खूप. एक सशक्त अभिनेत्री म्हणून आपण तिला खूप वर्ष पाहतो आहोत. ॲट द सेम टाईम जेव्हा डिरेक्शन ती करणार असं त्यांनी सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच खूप छान वाटलं, खूप उत्सुकता होती की काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार याची खात्री होती आणि मला आठवतं की ती रेकॉर्डिंगलासुद्धा हजर होती आणि तिला गाण्यातली खूप छान जाण आहे आणि ती स्वतः रेकॉर्डिंगला हजर असल्यामुळे खूप छान इनपुट्स मिळाल्या गाण्याला आणि ती म्हणली तुला गायचं आहे या फिल्ममध्ये. तर त्यामुळे नक्कीच तिच्यासाठी काही थँक्यू. इथे कोरमला ठाण्याला प्रीमियर चालू आहे आणि जितकी गडबड जितका गोंधळ तुम्हाला कानांनी इथे आजूबाजूचा ऐकू येतो आहे तितकीच गडबड आणि तितकाच गोंधळ आमच्या प्रत्येक कलाकाराच्या मनात चालू आहे कारण एका दिवशी 6 फिल्म्स रिलीज होत आहेत मराठीतल्या. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करेन की त्यांनी 6 रविवार 6 चित्रपट बघावेत आणि याचा अर्थ 6 आठवडे प्रत्येक फिल्म राहावी. मृणाल कुलकर्णी हिच्याबरोबर काम करायचं असं मला जेव्हा कळलं तेव्हा मला हे नक्की माहीत होतं की ह्या चित्रपटाची जी संहिता असणार आहे
जे साहित्य असणार आहे ते नक्कीच दर्जेदार असणार आहे. कारण मृणाल कुलकर्णी ही गोनी दांडेकरांची नात आहे, वीणा देवांची मुलगी आहे. त्यामुळे तिचं वाचन, तिचा विचार, तिची क्षमता विचार करण्याची, लिहिण्याची ही चांगली असणार. ह्यात काही दुमतच नव्हतं माझं. आणि जेव्हा ॲक्च्युली हे स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा मला फारच आनंद झाला की मी ह्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. कारण ह्या सिनेमात माझं जे कॅरेक्टर आहे सोनाली नावाचं, ते जवळजवळ मीच आहे. मी माझ्याच पिढीचं प्रतिनिधित्व करते आहे. आणि ॲक्टरला नेहमी परकाया प्रवेश करायला लागतो जेव्हा त्याला ॲक्टिंग करायची असते तेव्हा. त्या कॅरेक्टरची जी स्टोरी आहे ती त्याला तयार करायला लागते आणि त्याच्यामध्ये शिरायला लागतं त्याला. पण मला वाटत नाही की सोनालीचं कॅरेक्टर प्ले करण्यासाठी मला परकाया प्रवेश करायला लागला. सोनाली अगदी माझ्या शेजारी उभी आहे आणि आम्ही हातात हात घालून चालतो आहे असं मला वाटत होतं. यातले सगळे कलाकार अत्यंत दर्जेदार आहेत. अमलेंदू चौधरी यांनी कॅमेरा केलेला आहे. मिलिंद इंगळे यांचं म्युझिक आहे. अंकुर काकतकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. मला वाटतं एक कथा चांगली असून किंवा एक दिग्दर्शक चांगला असून किंवा चित्रपटातला एक अभिनेता चांगला असून चित्रपट चांगला होत नाही. तर त्याच्यातला प्रत्येक दगड हा चांगला रचला गेला तरच तो पूल चांगला बांधला जातो. थँक्यू. खूपच मस्त वाटतं खरं सांगायचं तर. कारण एक म्हणजे माझ्या मुलांनी पहिल्याच मराठी फिल्मला म्युझिक केलेलं आहे. त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद आहे की मी आत्तापर्यंत अनेक फिल्म्स केल्या, हिंदी फिल्म केली, मराठी फिल्म केली, अल्बम्स केले आणि अचानक माझ्या मुलाला जो एक सुंदर ब्रेक मिळाला आणि असा अतिशय सुरेख पिक्चर आहे. म्हणजे मृणाल एक अतिशय अभ्यासपूर्वक असे चित्रपट तिने केलेला आहे. पहिलंच दिग्दर्शनाचा तिचा प्रयत्न आहे आणि मी ऑलरेडी सिनेमा पाहिला, तो अतिशय सुरेख झाला आहे आणि त्याला साजेसं असं म्युझिकल सिनेमा आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्यात 3च गाणी आहेत फक्त, पण ती तिन्ही गाणी अतिशय त्या सिनेमाला अशी योग्य अशी, त्या सीनला अतिशय योग्य अशी जमली आहेत आणि विशेषतः सुरेलनी म्युझिक केलेलं गाणं खूपच छान झालं आहे. आमच्या सगळ्यांनाच ते गाणं खूप आवडतं. तर हा माझ्या दृष्टीने खूप आनंदाचा आणि मोठा क्षण आहे. खूप मोठा क्षण आहे. खूप एक्सायटेड आहे मी की आज इतक्या मोठ्या पिक्चरचा आज लॉन्च आहे आणि मी पण खूप एक्सायटेड आहे पिक्चर बघायला, माझं गाणं स्क्रीनवर बघायला. पहिल्यांदा माझा पहिलाच पिक्चर आहे आणि त्याचा आज डेब्यू खूप छान वाटतं. मला वाटतं की मराठी प्रेक्षकांना एवढीच मी विनंती करेन की जे काही चित्रपट होतील त्याची योग्य ती निवड करा आणि जास्तीत जास्त मराठी चित्रपट बघण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुम्ही चित्रपट बघितले तरच आम्ही कलाकार लोक जे मराठीमध्ये काम करत आहेत, वेगवेगळे म्हणजे ॲक्टर्स असतील, डिरेक्टर्स असतील, इतर तंत्रज्ञ असतील, या सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही जर चित्रपटगृहात गेला नाहीत तर आम्हाला काम मिळणार नाही आणि काम नाही मिळतं आम्ही चांगली कला तुमच्यापुढे सादर करू शकणार नाही. जर चांगली कला तुम्हाला बघायची असेल तर जरूर थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघा. घरी बसून फक्त टेलिव्हिजनवर चित्रपट बघू नका. हीच त्यांना माझ्यातर्फे आव्हान आणि विनंती आहे. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. फिलिंग खूप पॉझिटिव्ह आहेत. बरं वाटतं आहे. आपल्या फिल्मला प्रेक्षकांचा एवढी झुंड बघून चांगलं वाटतं. चांगला चित्रपट बनवलेला आहे त्यामुळे तो लोकांना आवडावा अशी अपेक्षा आहे. मी खरं सांगू का, कोणत्याही दिग्दर्शकाची जेव्हा पहिली कलाकृती असते तेव्हा त्याच्यामध्ये तो किंवा ती अत्यंत जीव ओतून त्यांनी काम केलेलं असतं आणि त्याचप्रमाणे मृणालनी सुद्धा अगदी जितकं तिला जमू शकेल तितकं तिने सगळं अगदी पणाला लावून हा चित्रपट तिने पूर्ण केलेला आहे. आणि इतक्या जेव्हा ऑनेस्ट तुमच्या
एफर्ट्स जेव्हा लागलेले असतात कोणत्याही प्रोजेक्टमध्ये तेव्हा ते प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल होतं असं माझं तरी मत आहे. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल मला वाटतं टायटलच सगळं सांगते त्याच्याबद्दल. मला आणखीन काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. फक्त एक मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे. नेहमीच प्रमाणे आपण जसं एक नवोदित यंग प्रेमी प्रेमिका बघतो तसे नाही आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यात थोडे ओल्डर जनरेशनचे आहेत, आम्ही सगळे आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना आवडावा हा चित्रपट अशी अपेक्षा आहे. खूप आनंद होतोय. सुंदर फिल्म झाली असं मला तरी वाटतंय आणि मृणालनी खूप सिन्सिअरली काम केलं आहे. मन लावून खूप कष्ट घेतलेले आहेत आणि सचिन, सुनील बर्वे अशी तगडी टीम बरोबर असल्यामुळे हा सिनेमा नक्कीच चांगला होईल, लोकांना आवडेल असं मला वाटतंय. आणि मुख्य त्याचा विषय फार छान आहे. सगळे पिक्चर्स बघायला पाहिजेत. आव्हान माझं एवढंच राहील की जे काही लोक करतायत मन लावून ते जरूर बघा. सवंग चित्रपटांच्या किंवा नाटकांच्या मागे नका लागू. 4 घटका जाऊन हसणं म्हणजे करमणूक नव्हे. तुमच्या डोक्याला विचार करायला लावणारं काहीतरी बघता ते तुम्ही, त्याच वेळेला तुम्ही त्या कलेचा खरा आनंद घेऊ शकता असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझं प्रेक्षकांना आव्हान आहे, जेवढे पिक्चर्स येतील तेवढे सगळे बघितले पाहिजेत सगळ्या प्रेक्षकांनी. आता फक्त इथेच राहिला ना, फक्त इथेच आता. हो नाही खूप आनंद होतो आहे कारण एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये माझ्या चित्रपटाचं स्वागत झालेलं आहे आणि लोकांना आपलं दाखवलं, काहीतरी स्वतःशी संबंधित दाखवलं की ते आवडतं असा अनुभव मला आज येतो आहे. कारण चित्रपटात तिसऱ्या माणसाची कथा चौथ्याने सांगण्यापेक्षा जर तुमच्या आमच्या घरातलं खरं वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते लोकांना अपील होतं. निदान मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना ते आवडतं याचा मला मनस्वी आनंद होतो. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी मनपूर्वक आवाहन करेन की माझा चित्रपट तर बघाच, पण सर्व चांगले मराठी चित्रपट बघा. कारण आपण मराठी चित्रपटसृष्टीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो तरच आपलं प्रादेशिक मराठी सिनेमा हा पुढे जाणार आहे. अतिशय सुंदर. मुळात इतका मॅच्युअर सिनेमा पाहायला मिळणं मराठीच्या प्रेक्षकांचं खरं भाग्य आहे असं मी म्हणेन. की वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हँडल होत असताना इतक्या छान तरलपणे, अतिशय सुंदर लिखाण, सुंदर दिग्दर्शन, कामं तर अप्रतिमच आहेत, संगीत छान आहे सिनेमाचं. संवादांसाठी खूप दिवस लक्षात राहील हा सिनेमा असं मला वाटतं. थँक्यू. अरे गंमत आहे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे स्त्रियांचं अगदी लहान एज, प्रत्येक एज ग्रुपचं जे प्रतिनिधित्व आहे ना
आणि त्यांची जी मानसिकता आहे ना, त्यामुळे हा सिनेमा बघताना एक वेगळ्या पद्धतीने मजा आली की अगदी ओल्ड स्कूल ऑफ थॉटपासून ते आत्तापर्यंतची लहान मुलींपर्यंत जी स्त्रियांची मानसिकता आहे, त्याचबरोबर ही जी आयुष्याची अपरिहार्यता आहे, जी आजच्या जमान्यात करिअरमुळे तुमच्या वैचारिक मतभेदामुळे प्रेमामध्ये जी काही विघ्न, मी आता इंटरव्हलपर्यंतच बघितलेलं आहे. इंटरव्हल तर इतका जबरदस्त त्यांनी केलं आहे की इंटरव्हलला एक पुढच्या सिनेमाला आता कधी आत जातोय आम्हाला असं झालेलं आहे. तेव्हा हॅट्स ऑफ टू मृणाल्स डिरेक्शन आणि एक सोबर कन्सेप्ट. एक पिक्चर म्हणजे मारधाड असावी, काहीतरी फास्ट असावं, खूप काहीतरी त्याच्यामध्ये विनोद असावे, याच्यापेक्षा सुद्धा एक मनाचं जे आंदोलन आहेत आणि जी आयुष्याची अपरिहार्यता आहे त्याचा फार छान ह्याच्यामध्ये, त्यामुळे प्रेम म्हणजे खरोखरच प्रेम असतं असं म्हणायला हरकत नाही. मस्त, मला खूप वेगळा वाटला. म्हणजे की वेगळ्या वयातली लव्ह स्टोरी आहे आणि मृणालचं पहिलंच दिग्दर्शन आहे आणि आय एम व्हेरी मच हॅपी आणि खूप छान केलं आहे. आणि सचिन खेडेकर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान आहेत आणि मला असं वाटतं खूप आवडेल लोकांना. आणि जस्ट सुनील बर्वेची एंट्री झाली, मला पुढचं बघायचं आहे. आय एम क्वाईट क्युरियस. थँक्स. जाणं गरजेचं आहे ना. खूपच सुंदर, अतिशय असा इथे लागणारी फिल्म आहे आणि असं वाटतंय की हे रोजच्या जीवनात घडतंय. अतिशय हळुवारपणे मृणालने ते सगळं पिक्चराईज केलं आहे. तिने स्वतः खूप काम छान केलं आहे आणि सचिन खेडेकर ऑल टाईम फेवरेट हिट आहे सचिन. थँक्यू. खूप छान फिल्म आहे आणि एक खूप डिफिकल्ट विषय आहे जो खूप छान आणि सिंपल आणि सोप्या भाषेत मृणालने मांडला आहे. आणि संपूर्ण फिल्म पाहताना वाटत नाही की मृणाल कुलकर्णीचं हे पहिलं दिग्दर्शन आहे आणि त्याला मिळालेली जोड म्हणजे अभिनेत्यांची जोड जी आहे ती खूप छान आहे. म्हणजे पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, सुनील आणि सचिन खेडेकर यांचं इतकी उत्तम कामं आहेत या सिनेमामध्ये की आवर्जून सगळ्यांनी मला वाटतं ही फिल्म पाहावी. आणि जी छोटी बच्चे कंपनी आहे त्यांच्यावर मोहन आगाशी, स्मिता तळवळकर, सुहास जोशी यांचं जे एक सिनियर लोक आणि एक छोटी मुलं यांचं एक छान कॉम्बिनेशन आहे फिल्ममध्ये आणि मला वाटतं लोकांना ही फिल्म नक्की आवडेल. त्याबद्दल पण हवं आहे. तर मृणालताईचा पहिलाच सिनेमा डिरेक्टर म्हणून मी डेब्यू केलाय, तर कसा वाटला हा सिनेमा? एका मराठी अभिनेत्रीने प्रथमतः डायरेक्ट केलेला अतिशय सुंदर भावस्पर्शी आणि स्त्रीच्या मनातील वेगवेगळे कंगोरे कसे असतात, नवऱ्याने टाकून दिल्यानंतर पुन्हा एकत्र राहायचं आणि पुन्हा विभक्त होऊन राहायचं, जे सुंदर मनाचे जे कंगोरे ह्या बॉलिवूडला टक्कर देणारा हा चित्रपट निश्चित आहे असं मला वाटतं. आता मी तुमच्या क्षेत्राकडे येते. बोला. सगळ्यात आधी संजय दत्तने जो माफीचा अर्जाकडे शिक्षा त्याची जी सुनावणी झाली आता 4 आठवड्याची मुदत मिळाली ती खरोखर योग्य आहे. सिने अभिनेता संजय दत्त याला ज्या वेळेला ताडा न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती त्यावेळेला त्यांनी त्याच्यानंतर घेतलेले हे बॉलिवूडमधले वेगवेगळे करार हे त्याने घ्यावायच नको होते. कारण असं आहे की त्याला कल्पना होती की आपल्या शिक्षेचा निकाल काय लागू शकतो आणि नंतर पुन्हा एक माणुसकीच्या भावनेतून, मानवता दृष्टिकोनातून बॉलिवूडचं नुकसान होईल अशी भीक मागणं म्हणजे एक प्रकारचं क्रूर घटना आहे असं मला स्पष्ट मत आहे. तथापि आज सर्वोच्च न्यायालयाने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला असल्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु यापुढे आरोपींना अशा प्रकारची सवलत मिळू नये असं माझं स्पष्ट आहे. एक सामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न आहे की अशा प्रकारची जेव्हा आपण सवलत मागतो तर कुठेतरी सामान्य नागरिक म्हणून न्यायव्यवस्थेवर किंवा हे जे निकाल फार झाले प्रश्न. बरं त्यामागचा कट रचणारे देखील तेवढेच दोषी आहेत
आणि म्हणून आजचा ह्या आरोपीला झालेली शिक्षा ही त्या कटवाल्या डायरेक्टरांना एक निश्चित प्रकारे एक धडा आहे असं माझं मत आहे. आणि व्हेरी सिरियस पिक्चर. शेवटपर्यंत तर दोघांचं इव्हिनिंग होतं. तुम्हाला शेवट नाही माहिती आता परत बघा मी सांगणार. छान डिरेक्शन छान. रुचिर कुठे रुचिर बसले. प्रेमाविषयीचा चित्रपट आहे. एरवी आपण चित्रपटांमध्ये प्रेम पाहतोच, पण त्याच्यावरती भाष्य करणारे फिल्म्स खूप कमी आहेत.